नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कामाला असणारा ज्युनियर इंजिनियर असलेला राजेंद्र घेगडमल हा ऑन ड्युटी रोज दारू पीत असणारा अधिकारी असून नागरिकांची वारंवार तक्रार त्याच्या विरुद्ध असते व नागरिक त्याच्याकडे तक्रार घेऊन जातात तेव्हा नागरिकांना तो शिवीगाळ, मारहाण, धमक्या व माझं कोणी काही करू शकत नाही अशा प्रकारे नागरिकांना धमक्या देत असतो व त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवला आहे। तरी आता याविषयी महानगरपालिका शहर अभियंता श्री संजय अग्रवाल व नाशिक महानगरपालिका आयुक्त सौ मनीषा खत्री या काय कार्यवाही करतील व जनतेला कसा न्याय देतील हे पाहण्यासारखं ठरणार आहे। काय सांगाल जे घेगडमल आहे मनपाचं दारू पिलेला असतात आणि अशा प्रकारची वागणूक नागरिकांना देतात, आज तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन ऑन ड्युटी। मी भाजपचा पदाधिकारी गणेश कांबळे, जीपीओ जलकुंभ पाण्याची टाकी या ठिकाणी अतिशय दुर्गंधी आहे। तिथं पूर्ण वॉलच्या आजूबाजूला कुत्रे घाण करतात, कुत्रे बसलेले असतात, पूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे, घाण साचलेली आहे। मी काल त्यांच्या वरिष्ठांना पाणी पुरवठा अधिकारी धारणकर साहेब यांना त्या ठिकाणची शूटिंग काढून कवा इथं कुत्रे बसतात, हे पाणी तुम्ही लोकांना पाजतायत, इथं साफसफाई नाही, एवढं दुर्गंधी आहे, तर तुम्ही स्वतः ते लक्ष द्या। त्या ठिकाणी घेगडमल नावाचा अधिकारी आहे, तो काहीच काम करत नाही आणि तो 24 तास दारू पिलेला असतो। मी त्यांच्या कानावर टाकला आणि तिथली शूटिंग केली। धारणकर साहेब मला म्हटले की मी स्वतः लक्ष देतो, उद्या व्हिजिट करतो आणि तिथली व्यवस्था करायला लावतो। मग आज तो धारणकर मी त्या ठिकाणावरून चाललो होतो झेरॉक्स करून, तो पिलेला होता आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर आला, माझी गच्ची पकडली आणि म्हणे तुम्ही माझ्या विरोधात कशी काय तक्रार केली आमच्या वरिष्ठाकडे आणि शिवीगाळ करायला लागले। नाव काय त्याचं? राजेंद्र घेगडमल हा ज्युनियर इंजिनियर आहे, जीपीओ पाण्याची टाकी या ठिकाणचा तो तिथं काम करतो, तो सर्व्हिस करतो त्या ठिकाणी आणि सकाळी 7 पासून तर कंटिन्यू दारू पिलेलाच असतो, कोणालाही शिवीगाळ करतो, पदाधिकाऱ्यांच्या नावाने शिवीगाळ करतो, नगरसेवकाच्या नावाने शिवीगाळ करतो। काही सांगायला गेलं तर सांगतो माझं कोणीच काही करू शकत नाही, मी धारणकर आहे आणि पिल्यालाच दारू पिल्याला असतो, त्याच्यामुळे त्याच्या कोणी पाठीशी घालणारे लोक कोण आहे? बऱ्याच वेळेला आम्ही त्याच्या वरिष्ठाकडे तक्रार केली की हा माणूस इथं दारू पिऊन काम करतो, तुम्ही याला जरा शिकवा आणि हा उद्धट बोलतो, काही लोकांना शिवीगाळ करतो। तक्रार केली तर त्या तक्रारदाराला रात्री फोन करतो, तुम्ही माझी तक्रार का केली, तुम्ही माझ्या वरिष्ठांकडे अशा तक्रारी का करता, असं करून तो लोकांना शिवीगाळ करतो आणि अतिशय उर्मट भाषामध्ये, अतिशय उर्मट पद्धतीने त्याची वर्तणूक आहे, कोणालाही शिवीगाळ करतो आणि त्याच्यामुळं त्याने आज आमच्या अंगावर येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तर मी स्वतः पोलीस स्टेशनला फोन केला 112ला आणि तिथून त्या ठिकाणी गाडी आली आणि त्याच्यावर आता भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। तरी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी या विषयाची गंभीर्याने दखल घ्यावा, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन छेडू याच्या विरोधामध्ये। लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, महानगरपालिका नाशिक।